हॅलो गाईज, वन्स अगेन वेलकम बॅक टू द न्यू ब्लॉग. तर आज सॅटर्डे आहे आणि सोलो राईडसाठी मी एका नवीन ठिकाणी चाललोय. तर पानशेत इथला जो कॅनॉल आहे तो सध्या इंस्टाग्रामवर खूप जास्त फेमस आहे. तर म्हटलं तिथे जाऊन बघूयात, कारण इंस्टाग्रामवर रील्स वगैरे खूप भारी व्हायरल होत आहेत त्याच्या. आणि प्रत्येक 4-5 रील नंतर मला त्याचीच जवळची कुठली तरी रील येते. तर म्हटलं आज जाऊन बघू तिथे नक्की काय आहे. त्या ठिकाणी जायला मी आज सकाळी सकाळी निघालोय. आणि माझ्या मागे तुम्ही बघू शकता, मी आत्ता आलोय खडकवासल्याला आणि आत्ता वाजलेत साधारण 6:45. मला पोहोचायचं तिथे साधारण पुण्यापासनं, माझं लोकेशन पासनं ते 30 किलोमीटर लांब आहे. मी फक्त व्हिडिओचा स्टार्ट करायला आणि मस्त इथे सनराईज अनुभवायला थांबलो होतो. पण सनला यायला अजून वेळ आहे. कुठंच काही दिसत नाहीये. माझा वेळ जाईल त्याच्यात. तर त्यापेक्षा म्हणतोय मी निघू. आपल्याला मध्ये डोंजे गाव लागेल. डोंजेवरनं आपल्याला राईट टर्न घ्यायचा आहे, ज्याने आपण लागू पानशेत साईडला. सो मी आता कुठेतरी थांबलोय, कुठे मला आयडिया नाहीये. इथून फक्त 7-8 किलोमीटरच लांब आहे. मला ऍक्च्युली जागेचं नाव माहिती नाहीये मी कुठे आहे ते, बट मला असा थोडा स्पॉट दिसला आणि मागे असं दिसलं म्हणून मी थांबलोय. आणि अजूनही सनराईज काही फार झालेला नाहीये, म्हणजे ह्याच्या मागे असेल, बट मला दिसत नाही तोपर्यंत नाही झालाय. आता मी ज्या पद्धतीने समोर बघतोय तेवढं व्हिडिओ दिसतच नाहीये. मी जे बघतोय ते डोळ्यांनी अजून भारी दिसतंय रादर दॅन दिस व्हिडिओ. सो असं नाही की मला एकट्याला फिरायला आवडतं म्हणून मी इथे आलेलो आहे. मला अशा वेगवेगळ्या जागा, हिडन स्पॉट एक्सप्लोअर करायला आवडतात. पुण्याजवळच्या वगैरे. मी अशा बऱ्याच ठिकाणी गेलोय, नुकतंच सुरू केलंय. बट इथेही मी एकटा येणार नव्हतो. पण मी विचारलं काही जणांना, त्यांना येण्यात काही इंटरेस्ट नव्हता. म्हटलं जाऊ दे, काही विषय नाही. एवढं सकाळी तशी ठीक आहे, म्हणजे प्रत्येकाची चॉईस आहे. झोपायचं असेल झोपू दे, काय लोड नाही. गाईज, फायनली वी आर हिअर. थोडंसं अजून 1च किलोमीटर लांब आहे. पण त्याच्या आधीच हा एक स्पॉट आहे. भाई, मी ज्या पद्धतीने तुम्हाला आत्ता सांगू ना, मला कळत नाहीये. कारण काय होतंय, मी जे डोळ्यांनी बघतोय ना, ते कॅमेऱ्यात तेवढं दिसत नाहीये भारी. स्टील मी तुम्हाला दाखवतो एकदा. लेट्स सी. आणि पुढे आता पटकन पोहोचू आपण, कारण हार्डली 1 किलोमीटर आहे, त्याच्या आधीच आहे. लेट्स गो. मला खूपच जोरात असं वाटतंय की माझा आंबा झालाय, कारण मी जी जागा शोधतोय ती मला काही सापडतच नाहीये. लोकेशनपेक्षा 4-5 किलोमीटर पुढे जाऊन आलो, 5-6 किलोमीटर, पण मला ती जागाच सापडत नाहीये. पण त्या नादात मला एक अजून भारी जागा सापडली आहे. मी जी जागा शोधत होतो ती पानशेत डॅमला होती आणि मी आता वरसगाव डॅम पाशी आलोय. फार अंतर नाहीये दोन्हीमध्ये, बट मला ती जागाच सापडत नाहीये, ते लोकेशनच सापडत नाहीये. आणि असं आहे की ज्यांनी ज्यांनी त्या इंस्टाग्राम रीलमध्ये टाकले त्यांनी ते पानशेत कॅनॉल एवढंच टाकलेलं आहे. सो मला सापडत नाही. आणि नाही ते लोकल, अशी काही लोक आहेत ज्यांना त्या रीलबद्दल, त्या जागेबद्दल काय माहिती आहे. मी 1-2 जणांना विचारलं सुद्धा. सो आता मी कन्फ्युज्ड आहे की मी जाऊ कुठे नक्की. पण त्या नादात मला ही जागा सापडली आहे जी खूप भारी आहे. क्वालिटी जागा आहे, एकदम शांत जागा आहे. बट माझा मूड ऑफ या कारणासाठी झालाय की मला मला जिथे जायचं होतं ती जागाच सापडत नाहीये. आय डोंट नो, तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा, कदाचित पुढे असेल ती जागा. कारण मी परत जाताना मी शोधणार आहे, मी असा नुसता जाणार नाही. ॲटलिस्ट आपण हा व्ह्यू तरी एन्जॉय करू, कारण इथे सुद्धा कोणीच नाहीये, मीच आहे, मोकळंच आहे. मागे 1-2 जण, ही 2 जण आहेत फक्त, बाकी कुणी नाहीये. आणि तुम्हाला फ्रंट कॅमेराने दाखवतो मी इकडे काय विषय. चला, मी आल्यावर कॅनॉलची जागा हरवली असं का वाटतंय मला, कारण कॅनॉल कालपर्यंत तिथं होतं, मी रील पाहिलं. ए ए ए चला. ॲक्च्युली मला ती जागा सापडली नाही ह्याचं मला दुःख आहेच आहे. पण त्याच्या बदल्यात किंवा त्याच्या नादात मला ही दुसरी जागा सापडली आहे. ही पण जागा चांगली आहे, बट यार ती जागा पाहिजे होती. इट्स ओके, आपण हा व्ह्यू एन्जॉय करू. मी तुम्हाला काहीतरी गोष्टी एक्सप्लेन करतो. काय करू मलाच माहीत नाही जागेबद्दल काय, मी काय तुम्हाला एक्सप्लेन करणार आहे. तर हा आहे वरसगाव डॅम. तर इथेच जवळपास कुठेतरी वरसगाव डॅम आहे. मी तिथपर्यंत पण नीट पोहोचलेलो नाहीये. आणि हा त्याचा बोटिंग क्लब आहे. इथे बोटिंग वगैरे चालतं. आता मला इथे फार कोणी दिसतच नाहीये. मी आणि अजून 2घच जण आहेत. त्यामुळे अजून बोटिंग पण इथे स्टार्ट झालेली नाहीये. कदाचित दिवसभर चालत असेल इथे बोटिंग. इथेच हॉटेल पण आहे, पण मी काय खाणार नाही, कारण मला भूक नाही, कारण माझा मूड नाहीये, कारण मला जागा सापडलेली नाहीये. इट्स ओके. कदाचित व्हिडिओमध्ये ती पुढे जागा असेल तर इथनंच तुम्ही परत जाऊ नका, कारण कदाचित जर ती पुढे असेल जागा तर तुमचा रिग्रेट होईल. तुम्हाला ती जागा दिसणार नाही, कारण मी जाताना परत ती शोधणारी जागा नक्की कुठे ती. मला आता इतकं एम्बॅरस फील होत आहे, मला इतकी लाज वाटतेय
कारण मी ज्या ठिकाणी सगळ्यात पहिल्यांदा आलो होतो, जे मी तुम्हाला व्हिडिओ दाखवला पोचल्या की जिथे मी बोललो की इथून 1 किलोमीटर पुढे आहे, ते लोकेशन तिथेच होतं. मी ते सोडून बावडासारखा 4 किलोमीटर पुढे फिरत बसलो आणि मी आता परत असताना तिथे पाहिलं तर तिथे खूप जास्त गर्दी आहे. खूप लोक येऊन थांबलेली आहेत आणि जिथे मी एकटा होतो, मला जिथे व्हिडिओचं पूर्ण गोष्टी मिळाल्या असत्या, कंटेंट मला पाहिजे तसा फिल्म करता आला असता, त्या ठिकाणी आता मला गर्दीची वाट बघावी लागणार आहे की ती गर्दी कधी जाणार आहे. आय मीन दिस इज द लोकेशन. आय वॉज द फर्स्ट पर्सन हू केम हिअर सकाळी सकाळी अँड आता इथे एवढी गर्दी आहे आणि मी बावटासारखा 4 किलोमीटर पुढे गेलो होतो कारण मला ती जागा सापडत नव्हती. मी नीट शोधलीच नाही. आणि आता मला इतकं ऑकवर्ड फील होतं इथे कॉन्टेंट शूट करायला, कारण मुलंच एवढी जमा झाली. माझ्यापेक्षा त्यांचा आवाज जास्त येत असणार आहे तुम्हाला. बट खूप भारी जागा आहे. खूप भारी जागा आहे. मी सांगतोय 50 वेळा, पण तेच खरं आहे की डोळ्यांना दिसतंय तेवढा न्याय कॅमेरा देऊ शकत नाही. एवढी क्वालिटी जागा आहे. गर्दी आहे, बट उद्या संडे आहे तर उद्या जास्त गर्दी असणार आहे. मी सॅटर्डेला आलोय, फार गर्दी नाहीये. थोड्या वेळ थांबून मला एन्जॉय करायला मिळालं. तर यू कॅन व्हिजिट दिस प्लेस. यू शुड कम हिअर. यू शुड कम अँड व्हिजिट. जोपर्यंत ही ट्रेनिंग आहे तोपर्यंतच या, किंवा त्याच्यानंतर आलात तरी चालेल, कारण आता खूप गर्दी असते. पण वीकडेजला आलात तर उत्तम आहे. विकेंडला मी आलो तसं या. रविवारच्या वगैरे भानगडीत पडू नका. मी सांगितलं तसं सॅटर्डेला मॉर्निंगला वगैरे या. आणि मित्रांसोबत या, माझ्यासारखं एकटे येऊ नका. मला काय करताच येत नाही, कारण जाऊ द्या आता. सो तुम्ही तुमच्या मित्रांसोबत या, ग्रुप सोबत या, मजा येईल. सो येस गाईज, थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्लॉग. आय होप तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल, ही जागा आवडली असेल, तुम्ही पण एन्जॉय केला असाल माझ्यासारखं. फक्त जी चूक मी केली ती चूक तुम्ही करू नका. तुम्ही तुमच्या ग्रुप सोबत या. जसं मागे हे मस्त स्विमिंग करतायत तशा पद्धतीने तुम्हालाही करता येईल एन्जॉय. वीकडेचा प्लॅन बनवा. वीकडेला जमत नसेल तर सॅटर्डेचा प्लॅन बनवा आणि सॅटर्डेला या. थँक्यू सो मच.